थँक्यू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन मॅच ऑन होतीये. या मॅचचा प्लेअर ऑफ द या मागचा प्लेअर ऑफ द मॅच तोही महत्वाचा आहे, तोही दिला जाईल. या मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच थोड्याच वेळा आम्ही तुमच्या समोर डिक्लेअर करू. शाहिद जाहिद जाहिद या प्लेअर ऑफ द मॅच. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. दोन्ही टीम आपला 12th मॅन श्री आल्यात गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. कुमठे या संघाचा हा खेळाडू श्री हा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय. ओ द विकेटने जबरदस्त हा खेळाडू आहे. हो यावेळी पहा बॅकवर्ड होती पाठवलंय. फलंदाजीसाठी आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. नाव आहे मथीन आणि संदेश. मथीन आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल. हो यावेळी लगातारचे कन्सिक्युटिव्ह सातत्यपूर्व 3 डॉट आलेत आणि पहा इथे या फलंदाजाला रोखण्यामध्ये यश मिळालंय. सोपं नाहीये. श्री हा गोलंदाज खऱ्या अर्थाने कुमठे या गावाला बिलॉंग करत असताना अनेक काळ KSK महाबळेश्वर असेल या ठिकाणी सुंदर गोलंदाजी त्याने कुमठे संघाकडून केली आहे. तो दाखल झालाय. महत्वपूर्ण गोलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये तो नव्हता. पहिलीच मॅच आहे. जोश वॉरियर्स. हो यावेळी पहा शरीराचा भेद घेणारा हा ग्लान्स करण्याचा प्रयत्न. शॉट मधून बॉल मात्र सरळ लॉंग लेगला निघून चाललाय. सीमारेषे पार. मिळतील धावा. श्री पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधून ओ द विकेटने. ओ फटका बसलाय ऑन साईडला. दूरवर क्षेत्रचं काय रनिंग अँड कॅच ड्रॉप केली आहे. संधी मिळालेली. संधीचं सोनं करता आलं नाहीये. संधी मिळाली आहे. लाईफ लाईन आता पहा आपण डेथ झाल्यानंतर मात्र जी डेथ लाईन आहे ना ती सरळ येते. मात्र तुम्ही जिवंत आहात म्हणजे ती लाईन वर खाली होते. आणि इथे पहा कुठेतरी वर खाली होत असताना कॅच ड्रॉप झालाय. आणि निखिल कदम आहेत आमच्या समेत आता मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. यावेळी बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट कॅरी केला जाईल, थांबवला जाईल. एक धाव घेतली जाईल का तर नाही. डॉट बॉलचा कॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती असताना मैदानाच्या आतमध्ये 5 धावा या धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. श्री या गोलंदाजानंतर मात्र आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज येईल. नाव आहे अभिजित गायकवाड. मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू ज्या संघाला बिलॉंग करतो आयकॉन खेळाडू आहे. दरे संघाचा हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर टीम फॉरेस्ट हेम्सविला या टीमच्या माध्यमातून तो दाखल झालाय. सडपातळ बांधाय. अशा पद्धतीचे गोलंदाज नेहमी अचूक लाईन आणि लेंथ वरती ओळखले जातात आणि तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये येताना पाहायला मिळेल. येस द ग्रेट प्लेअर आहे. मैदानाच्या आतमध्ये नामांकित खेळाडू आहे. त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. राऊंड विकेटने तो आलाय. पिचिंग लाईन फार महत्वाची आहे. तुमचं नाव किती मोठं आहे ना याला महत्व नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही क्रिकेट किती चांगले खेळता ज्या सीजनला ज्या सिच्युएशनला त्याला फार महत्व आहे. आमचे पंच त्यांचं कौतुक करूया. खऱ्या अर्थाने 3 पंच सातत्याने लढाई लढतायत या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा निघालेत गोलंदाज. हो यावेळी अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब काढण्याचा प्रयत्न राहिलाय. पंच आमच्याकडे वळतील. या धावा बॅड एजने आहेत का हे पाहावं लागेल आणि नक्कीच पंच सांगताहेत की या धावा बॅड एजने आहेत आणि इथे अंकित केली गेली आहे. ती एक कॅच ड्रॉप झाली होती मागे हेही पाहायला मिळालंय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 7च्या घरामध्ये. 7 रन्स ऑन द बोर्ड. चला पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. हो यावेळी पहा फ्लिक केलाय ऑन साईडला. डीप ईस्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग प्रोडक्शन दिले गेलंय. एकेरी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय आणि या एका धावेने धावसंख्या बहरली आहे. धावसंख्या 8. लहानपण आहे ना
ते प्रत्येकाला जेव्हा तुम्ही लहान असताना त्यावेळी तुम्हाला असं वाटत असतं की मी कधी मोठा होतोय, मी कधी कमवतोय. मात्र ज्यावेळी कमवायला लागतात त्यावेळी असं वाटतं की आम्ही कधी लहान होतोय. म्हणजे हा लपंडाव आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ऊन पाऊस सातत्याने पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा निघालाय. ओ यावेळी पहा कट केलाय डीप मध्ये. फर्स्ट स्लिप मधून बॉल सरळ निघून चालाय. वाईडिश थर्ड मॅन सीमा रेषेपार. आणखी एक क्रॅकिंग चौकार. मथिन यांच्या बॅट मधून हा आलेला हा ऐन वेळी. आता मात्र इथून पुढे हे कोड सोडवायचं आहे. धावांचा डोंगर उभा करायचा आहे. प्रयत्न करावे लागतील. राऊंड विकेटने क्रिक प्लेयर अभिजित आपल्या ट्रॅक वरून निघालाय. ओहो यावेळी हुसली घेणारा बॉल रायझिंग बॉल मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा कॉल आलाय. वन बाउन्सही केला जाईल. पहा इथे व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अभिजित मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत ना, एक चांगली बाब पाहायला मिळाली आहे. सातत्याने हार्डर लेंथ वरती बॉल हाताळणं आणि तिथून मात्र प्रयत्न करणं विकेट मिळवण्याचा. यावेळी मात्र फ्लिक केलाय. बॉटम हँडचा वापर केलाय. डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक खर्रारा प्रहार. चेंडू सरळ सीमा पार. ह्यूज षटकार. सिक्स. मथिनच्या बॅट मधून गगनचुंबी षटकार. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा डोंगर उभा केलाय. तो 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंड वरती मथिन या नावाची चर्चा राहिली आहे. ओहो याही वेळी पहा पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये अनदर लगातारचा नो आणि त्याच्यावरती चौकार. 4 रन्स. 4 धावा. एकंदरीत 5 धावा अंकित केल्या गेल्यात. एकूण धावसंख्या 24. 24 धावा या धावपलकावरती आल्यात. असं म्हटलं होतं ना की जगणं हे साधं असलं तरी चालेल. जगणं हे साधं असलं तरी चालेल मात्र इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. आता मात्र तो पहा या मॅच मध्ये फिलिंग घेऊन आनंदी आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे ही लहानपणी कविता शिकवलेली आहे आपल्याला. चर्चा होतीये. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा राऊंड विकेटने. हो यावेळी पहा किंबहुना मी मैदानाच्या आतमध्ये आलो. नो बॉलचा पुन्हा एकदा कॉल आणि फ्री हिट ऑन आहे. आमचे लिजंड आहेत या ठिकाणी. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी बसलेत. ते आल्यानंतर त्यांनी सांगितलं की अभिजित हा आमचा सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू आहे. आणि वा प्रत्येक षटकारासाठी अब्दुलभाई डांगे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी मथिनला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओ इथे आज आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत ना, त्यांना मात्र मी एवढंच म्हणेन की आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आलात ना तर मकर संक्रांत आपण अनेक वेळा पाहिलं. पतंग जास्त हवेमध्ये गेली तर हवा लागते आणि तुमच्या डोक्यात जर जास्त हवा गेली ना तरी देखील हवा लागते. हवा डोक्यात गेली नाही पाहिजे. चर्चा होईल हवेबद्दल. हवेबद्दल आपण चर्चा करूया या बॉल नंतर. ओ हो याही वेळी रहा के पत्थर को चकनाचूर होना चाहिए. अरे वार एक ही हो मगर वो भरपूर होना चाहिए. वार केलाय. चेंडू सरळ सीमा पार. षटकार. सिक्सर. चला 100 रुपये लागू झालेत. चर्चा राहिली आहे. मी मगाशी म्हटलं होतं ना की हवा ही महत्वाची आहे. पाठ आपण टायर मध्ये हवा गेली ना तर तो टायर अधिक वेगाने चालतो, मात्र ती हवा निघून गेल्यावर तो जागेवर बसतो. आयुष्यामध्ये असंच आहे. तुमच्या डोक्यामध्ये जास्तीची हवा गेली आणि ती निघाली. धावसंख्येकडे येऊ सर आम्ही. चर्चा होते आमचं कंप्लीट होऊ द्या. यस 32 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. ओहो यावेळी पहा कमबॅक केलं जाईल का. पंचांकडे प्रश्नचिन्ह विचारला गेला. यस इट्स अ व्हाईट बॉल. अनथ एक्स्ट्रा. या ओव्हर मध्ये या स्पर्धेतील सर्वाधिक महागड
आणि लांबच लांब षटकार. 12 बॉल त्याने हाताळलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 बॉलचा रेकॉर्ड आहे. मोहम्मद सामी यांच्या नावावरती येतो. फ्लिक केलाय, बॉटम हँडचा वापर केलाय, डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे, लोअर फुल टचचा बॉल फ्लिक करत असताना एकेरी धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा या धावफलकावरती आहेत. 34 ऑन द बोर्ड. चला 29 धावा या षटकामध्ये आल्यात. किंबहुना हा आमचा सर्वाधिक बेस्ट खेळाडू आहे असा उल्लेखही काहींनी केला होता. मात्र जी तुमच्यावरती विशेष आशा ठेवली होती ना, ती निराशामध्ये परिवर्तित होत असताना 29 धावा या खेळाडूने दिल्यात. वा, पहा इथे आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा कॉल आलाय. जावेद सर या ठिकाणी सांगताहेत की आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये आज आमच्यासारख्या समालोचकांचा आवाज या महाबळेश्वर तालुक्यामध्ये पोहोचतोय आणि प्रत्येक महिला वर्ग ही आवर्जून ही स्पर्धा पाहते. किती उत्कंठ आहे मित्रांनो. एकदा त्या घर बसलेल्या आमच्या रणरागिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज माता माऊली तुम्ही आज घरी पाहत असाल तर तुमच्या नावाची चर्चा आम्ही या मैदानावरती करतोय. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा पाकपुडवरती जाऊन हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 35 आहे. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आज जावेद सर आहेत. नेहमी त्यांनी सांगितलं गेलंय. सुशांत सर असतील, आमचे विजयजी साळवी सर असतील, अध्यक्ष असतील, तौशिक सर असतील, दीपक बिरामणे असतील, या सर्वांचं कौतुक करेन. मात्र मैदानाच्या आतमध्ये एक सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. संदेश बॅक टू द पवेलियन जाताना पाहायला मिळाले. स्ट्राईक घेतले होते, मात्र आता नवीन फलंदाज दाखल होतील. बिलाल बिलाल यांचा कालचा खेळ प्रभावित करणारा ठरला होता. बॅटिंग टीम आज मैदानाच्या आतमध्ये संघाचं दुसरी मॅच आहे आणि कालच्या दिवसामध्ये बिलाल यांची बॅटिंग काय बहरली होती. ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक जबरदस्त हा खेळाडू आहे. किंबहुना महेंद्रसिंग धोनी या खेळाडूला फॉलो करणारा हा खेळाडू आहे. नाव आहे बिलाल. बिलाल महाबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इनाट नंबर 3 वरती टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही त्याला पाहताय. चर्चा होईल. स्ट्राईक एंड वरती ओव्हर द विकेटने गोलंदाज निघालाय. ओ जागा बनवून पुन्हा एकदा ऑन साइडला केला. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक पहिल्याच बॉल वरती गोल्डन डक. फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. पहिला बॉल आणि डकच्या स्वरूपामध्ये तो बाद होताना पाहायला मिळालाय. विकेटचं प्रतन. धक्का क्रमांक 2. बिलाल आले आणि बिलाल निघूनही गेले. संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. वेल स्टार्ट मिळाला होता. मात्र तुमचा शेवटही तितका सुंदर होणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज दाखल झालेत. इनाट नंबर 4 वरती नाव आहे जाफरभाई आलेत. जाफरभाईकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. संघाचा संघनायक लीडिंग फ्रॉम द फ्रंट. मैदानाच्या आतमध्ये टीम अडचणीत आहे. हॅट्रिक वरती गोलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव श्री आहे. कुमठे या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू KSK महाबळेश्वर या स्पर्धेमध्ये एक गाव अकराचं क्रिकेट खेळत असताना अनेक वेळा या गोलंदाजाने प्रभावित केलं. हॅट्रिक अनेक वेळा मिळवले. या खेळाडूकडे ती क्षमता आहे. मला आठवत आहे अगेन्स्ट एका टीमच्या अगेन्स्ट मी चर्चा करेन. त्या टीमचं नाव माझ्या समोर येईल, मात्र चर्चा होईल श्री. ओव्हर द विकेटने श्रीकडे लक्ष वेधलंय. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये. चला हॅट्रिक बॉल फलंदाजीसाठी जाफर सर आलेत. जाफर सरांकडे लक्ष वेधलं जाईल. हो यावेळी पहा इन कटर मैदानाच्या आतमध्ये दाद मागितली गेली. हॅट्रिक बॉल आहे. याच्यासाठी उत्कंठा आहे. पंचांनी थांबवले नाही. बॅटचा एज नाहीये. इथे डॉट बॉल आलाय. हॅट्रिकही मिस झाली आहे.
ओही ह्या वेळी पहा स्विंग आणि बीट केलंय. डॉट बॉल आलाय. सातत्याने डॉट बॉल हाताळलेत. श्री हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये 35 धावांवरती धावपलकावरती धावसंख्या रोखली. 35. फलंदाजही बाद झालेत ते 2. पुढचा बॉल श्री पुन्हा एकदा निघालेत. फुलटॉसचा बॉल ऑन साईडला खेळला. शॉट मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. येथील 1 धाव घेण्यामध्ये यश. सुदेश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. ट्रॅप लाईन आणि ट्रॅप लाईनच्या बाहेरचा बॉल आहे. तो पडल्यानंतर आतमध्ये वळालाय. हातभर आतमध्ये वळताना पाहायला मिळालाय. डॉट बॉलचा कॉल आलाय. 36 धावा धावपलकावरती आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बागफूट वरती गेल्यात. बागफूट पंच पाहायला मिळालाय. ओव्हर दी कव्हर्स कॅरी केला गेला झेल आणि फसलाय. फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक 3. फलंदाज जाफर बॅक टू द पवेलियन. मुदस्तर आलेत मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती. चला जाऊया. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा निघालेत गोलंदाज. हो यावेळी बागपट वरती गेल्यात. पुन्हा एकदा पंच केला. डीप बाकवा पॉइंटला अतिशय वेगाने बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. मथीनच्या बॅटमधून आणखी एक जबरदस्त चौकार. 1 साइडेड मॅच लढवतोय. पहा वैयक्तिक धावसंख्या जर मथीन यांची पाहिली ना तर एकंदरीत धावपलकावरती धावसंख्या त्यांनी बनवली आहे. 28 धावा या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि 1 मॅन आर्मी सारखा तो लढतोय. द किंग या मैदानाच्या आतमध्ये मथीन.
आणि मुदस्सर यांच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. ते आलेत फलंदाजीसाठी आणि चौकार ठोकलाय त्यांनी. चला नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस देतोय, कॉल देतोय. यावेळी बॉडम मॅचचा वापर करून फ्लिक केलाय ऑन साईडला. मिड विकेट मध्ये प्रोडक्शन दिलंय. क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी, कॅरी करतील, एक धाव घेण्यामध्ये यश. 41 ऑन द बोर्ड. चला थोडीशी घाई करूया. यावेळी पहा उसळी घेणारा बॉल बाउन्सर पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये बाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्राची रन अंकित केली गेली आहे. राऊंड विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले आहे सुदेश घाडगे हे खेळाडू आहेत, एरंडलचे आहेत, त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले. राऊंड विकेटने ते पुन्हा दाखल झाले आहेत. यावेळी पहा हलक्या हाताने बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह, बाकफूट वरती न जाता फ्रंटफूट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि या बॉलच्या पाठीमागे धाव अंकित केली गेली ती फक्त एक. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा या दाखल झाल्यात. चला पुढचा बॉल. पिचिंग लाईन इम्पॅक्ट फार महत्वाचा होता. यावेळी पहा पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. अधिकची रन इथे सातत्याने मिळवल्या गेल्यात. अनेक वेळा आपण पाहतो ना की मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ तुम्हाला करावा लागतो. फ्लिक केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र बॉल वन बाउन्स ओव्हर द लाईन. आला आणखी एक जबरदस्त चौकार. 4 रन्स. मुदस्सर या नावाने मुद्दत से मारा है. 48 हा स्कोर मैदानाच्या आतमध्ये. मुदस्सर मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि त्यांनी सांगितलंय की बाजार में कितनी भी नई मूंगफलियां आई होगी ना तभी भी बाजार में बादाम का भाव हमेशा ज्यादा रहता है. मोहल्ला या खेळाडूचा दिवाना आहे. या खेळाडूने जबरदस्त असा खेळ केलाय. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. नाव आहे प्रवीण. संघाचे संघ मालक. चला थोडासा वेग घ्या. मथीन मैदानाच्या आतमध्ये प्रवीणच्या अगेन्स्ट. चला थोडस स्पीडअप घ्या, वेग घ्या. अधिकचा वेळ लावू नका प्लीज. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप मध्ये यष्टीरक्षकाकडून झालेली चूक. याचा मापदंड वाईट +4. दुष्काळात 13वा. धावत संख्या 5. फायपर आलाय. 5 ने वाढवली जाईल. एकंदरीत धावत संख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 53. 53 धावा या धावपलकावरती आल्यात. अंतिमचे 12 बॉल. डगआउट मधून काहीसा कॉल येतोय की 12 बॉल वरती अधिकच्या 30 बनल्या पाहिजेत. बनतील का? हाही क्वेश्चन मार्क आहे. यावेळी बॅकफूट वरती गेल्यात. पंच केला. ओव्हर दी कव्हर्स. डीपेस्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत मात्र प्रेक्षक बनतील. बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषे पार. आणखी एक मागणी भिसण चौकार. 4 रन्स. मतीन यांच्या बॅट मधून सातत्याने मोठे प्रहार केले गेलेत. चर्चा केली गेली आहे मथीन या नावाची. 33. स्वतःचा खेळ बहरलाय. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने आपला खेळाची एक नजाकत दाखवली होती. यावेळी पहा फ्लिक केलाय ऑन साईडला. लंगोनवरती क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी येतील. 34 धावा वैयक्तिक खेळल्यात. सांघिक धाव संख्येकडे नजर वळवली तर धाव संख्या 59 माफ करा 58 झाल्यात. 58 धावा. 58 धावा. आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये मुदस्सरला पाहतोय. यावेळी पहा स्विंग आणि मिस.
बीट केलाय, मात्र पंचांनी सांगितले की नाही, तो ट्रॅम्प लाईनच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्रा रन 59 धावा या धावफलकावरती आहेत. थँक्यू. त्याचबरोबर पहा, मैदानाच्या आतमध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं आगमन होत आहे, ज्या व्यक्तिमत्वाने नेहमी क्रिकेटला प्राधान्य दिलंय आणि क्रिकेटवरती विशेष प्रेम राहिलेलं आहे, असं व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सन्माननीय खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा प्रमुख, माजी आपण पाहिलं सातारा जिल्ह्यातील माजी प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेले ते सन्माननीय श्री राजेशदा कुंभारदरे यांची एक रॉयल एंट्री आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांचं स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय दरम्यान. वेट, पंचांचा कॉल आहे, तुम्ही रेफर केले का? पंच काय, पंच या बॉलच्या अगोदर काय घडलंय याची विश्लेषण मागितलंय. चला, समोरच्या बॅटिंग टीमने ऑब्जेक्शन घेतलंय का? येस, रेफर आता पंचाने केलंय, आता आम्ही पाहणार आहोत. तुम्ही कितीही बोललात तरी नाही आम्ही पाहणार. आम्हाला पंच जेव्हा रेफर करतील तेव्हाच आम्ही तो डिसिजन थर्ड अंपायरला विचारू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शिस्त, नियम हे फार महत्वाचे आहेत. येस, पंचाचा निर्णय आला. इट्स अ 4 रन्स. चला, वेल डन. इट्स अ 4 रन्स. चला, दूध का दूध, पाणी का पाणी. चकोर कामगिरी केली आहे. राजहंसाची कामगिरी चकोर राहते. या व्यासपीठावरती आलेले आमचे सर्वांचेच लाडके, ज्या व्यक्तिमत्वाने नेहमी क्रिकेटवरती अतोनात प्रेम केलंय, असं व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने कट्टरपणा काय आहे याचं तंतोतंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये राजेशदादा कुंभारदरे यांचं या ग्रँड एंट्री झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. साहेब या अतिथी कक्षामध्ये आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने, अध्यक्षांच्या वतीने, आमच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने तुमचं आम्ही करत आहोत या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. चला जाऊया. हो, यावेळी फटका बसलाय, मिस टाइम आहे. काय घडलंय? कॅच कॅरी केला गेलाय. धाव फलकावरती 65 धावा, 65 ऑन द बोर्ड. 65 धावा. शेखर, डेथ ओव्हरकडे वळूया. चला आयोजन कमिटी, नेक्स्ट मॅचचा टॉस कोणाचा आहे नाव आमच्यापर्यंत येऊ द्या. अनाउन्समेंट द्या प्लीज. आम्ही इन्व्हाइट करतोय. चला नेक्स्ट मॅचचा कॉल देतोय. कोयना वॉरियर्स अगेन्स्ट अल मदिना पॉकेट कॉर्नर्स. या दोन्ही टीमच्या संघनायकांनी आपण दाखल व्हा. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल तो टॉस. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचं षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज झालाय. नाव आहे शेखर. या नावाची चर्चा राहिली आहे. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे. धावसंख्या 66. 66 धावा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. डायरेक्ट हिट होत आहे. 66 धावा या धावफलकावरती आहेत. चला थोडीशी अधिकची घाई करूया. आम्हालाही थोडीशी उत्कंठा आहे. आजपर्यंत पुन्हा मुंबईपर्यंतचा प्रवास करायचा आहे. उद्या नवी मुंबईमध्ये समालोचन करून पुन्हा सोमवारी रुजू होऊ आपल्या सेवेत. चला यावेळी पहा बॉर्डर मॅच. वाई प्रीमियर लीग आहे उद्या. आपण राजेश दादांकडे नजरा वळवूया. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, मैदानाची पूर्ण निहारणी करणारे हे व्यक्तिमत्व.
यावेळी पहा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. डॉट बॉलचा कॉल आलाय. धावफलकावरती धाव संख्या 66 आहे. अंतिमचं षटक आहे. हानामारीचं षटक. डेथ ओव्हर म्हणजे टार्गेट सेट करणारे षटक. या षटकाकडे नजरा वळवल्या गेल्यात आणि आमचा समालोचक या ठिकाणी दाखल झाला, त्याचंही अभिनंदन आहे. साळवी येस. ओ यावेळी पहा स्विंग आणि मिस. बीट केलाय. ओव्हर द विकेटने गोलंदाजीची लयबद्धता त्याने दाखवली आहे. अठाक जो आहे ना तो प्रॉपर लाईन आणि लेंथ वरती करतोय, जिथून बॉलला लगातार आत बाहेर करण्याची एक वेगळी कसब या गोलंदाजाकडे आहे. नाव आहे शेखर. वा, काय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. लगातारचे 3 बॉल डॉट. चला, अल्मदीना पॉकेट कॉर्नर्स या टीमला हा कॉल आहे. कोयना वॉरियर्सचे संघनायक आले. ओ हो, लगातारचा 4था डॉट. कामयाबी पाने के लिए, असं म्हटलं आता ना की कामयाबी पाने के लिए, हासिल करने के लिए हर बार तरीका जो है वो बदलना पडेगा. मैदानाच्या आतमध्ये हा तरीका बदलावा लागेल. इथे रणनीती बदलावी लागेल. सातत्याने चर्चा राहिलेली आहे. हो, यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉल. कॉल आलाय एक्स्ट्राची रन. पुढचा बॉल. हो, यावेळी फटका डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने लॉंगोवरती क्षेत्ररक्षक आहे, तो बनेल प्रेक्षक. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक ठोकलाय. मॅग्निफिसंट, ह्यूज, क्रॅकिंग, विध्वंसक, विनाशकारी षटकार. सिक्सर. 6 धावेने धावसंख्या भरली आहे. 73. 73 धावा. आज राजेश सर आहेत एवढंच म्हणेन, आयुष्याला लावून तर नजर रोखून नजरेमधून द्यावं त्याला उत्तर. कितीही आले ना 72, मैदानाच्या आतमध्ये धावा 73. पहा यावेळी बॅटची एज घेतली आहे, तदनंतर मात्र समोरच्या दिशेने निघून चाललाय सरळ सीमारेषे पार. नशिबाचा चौकार. 4 रन्स. धाव संख्या मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मतींसाठी. वैयक्तिक 44 धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत वैयक्तिक सर्वाधिक धाव संख्या त्याच्या बॅटमधून आल्यात. 44. चला नेक्स्ट मॅच कडे आपण वळूया. नेक्स्ट मॅचच्या टॉसला आपण जाऊया. सन्माननीय राजेश कुंभारदरे सरांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन की साहेब या आपल्या माध्यमातून आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. सोहेल सर टॉस द्या. कॉइन द्या. हॅलो हॅलो. थँक्यू. विशेष करून आपण ज्या व्यक्तिमत्वाची सातत्याने चर्चा करतोय, आज खऱ्या अर्थाने शब्दाचा उल्लेख करत असताना राजेश दादा यांचा आपण खऱ्या अर्थाने उल्लेख करत आहोत ना. मायेच्या आणि वात्सल्याच्या प्रेमाने जसं मातृत्व मापता येत नाही तशा पद्धतीने बंडू दादा हा शब्द विशेष करून प्रभावित करतोय. या नावाच्या ताकदीने आज मात्र या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला टीम आहे टीम अल्मदीना पॉकेट कॉर्नर्स, तर दुसऱ्या बाजूला कोयना वॉरियर्स. कॉल कोण घेणार? येस, टीम कोयना वॉरियर्स कॉल घेते. आपण स्वयं दोन्ही टीमच्या संघनायकांची या ठिकाणी भेट घेतली गेली आहे आणि हेड आणि टेलचा कॉल आहे. स्विंग द कॉइन. हेड असा कॉल आलाय.
आणि ठेल असा कॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टीम मदिना पॉकेट कॉर्नर्स या संघाचा संघनायक, थोडस पुढे या. येस, हा खेळाडू संघनायक म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना काय वाटतंय, कशी कालच्या दिवसाचा खेळ पाहिलाय, आज पुन्हा एकदा नवीन दिवस आहे, नवीन उमेद आहे, काय सांगाल? आम्ही आता पहिले क्षेत्ररक्षण करू आणि ह्या वेळेला चेसिंग नाही होत चांगला ह्या क्लायमेटमध्ये. या क्लायमेट मध्ये चेसिंग होत नाही, आम्ही क्षेत्ररक्षण करू, रक्षण करणार आहात, मात्र नंतर चेसलाही चाललात. तुमचा या बाबीची नोंद घ्या. आणि नंतर मात्र किती धावांवर रोखाल? 60 पर्यंत आम्ही त्यांना रोखू. 60 धावांपर्यंत रोखाल. जास्तीचे प्रश्न विचारत नाही, थोडासा वेळ अधिकचा झालाय. या बाजूला बॅटिंग करायची आहे. विक्रमदा किती धावा बनवशील? मी आज 70चा तरी प्रयत्न करू. आणि काल आम्ही 63 रन चेस नाही झाल्या, त्याचे फार दुःख आहे. आणि क्रिकेट हे काय कधी होईल सांगता येत नाही. आणि खेळच असा आहे, हा कधी पलटी मारू शकतो सांगता येत. खेळ हा असाच आहे, भावनिक खेळ आहे. थोडासा भावनिक झालायस तू, मात्र पहा आयुष्याची फार काळ क्रिकेटला देणारं व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाकडे येऊया. बंडू दादा, जसे तुम्ही आलात, तुम्ही फार दूरवर होतात, त्याच वेळी आमच्या आयोजन कमिटी उठली, आम्हाला सांगते की दादा आले आहेत, दादांनी क्रिकेटसाठी हे केलं, दादांनी ते केलं. जो हाडामासाचा खेळाडू आहे ना, तो मैदानाकडे वळतो. आणि दादा आल्यानंतर म्हटले की तुम्ही स्टेजवरती मला बसू नका, मला मैदानाच्या अवतीभोवती फिरू द्या, या अवतीभोवती काय कमी आहे ते मला पाहू द्या, तिथे चांगलं काहीतरी करता येईल, हे मी ह्याच्यासाठी अग्रगण्य आहे. दादा, मी आपल्याकडे येतो आणि आपल्या माध्यमातून या स्पर्धेला 2 शुभेच्छेचे शब्द. धन्यवाद. खरं तर महाबळेश्वर वासियांसाठी आणि महाबळेश्वर तालुक्यातील आसपासच्या सर्व खेळाडूंसाठी एक फार मोठी सुवर्ण संधी आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं 30-40 वर्ष आम्ही या मैदानावर खेळलेलो आहे, परंतु काळानुरूप बदलावं लागतं. आणि जो बदल आमचे सर्व युवा मित्रांनी, जावेदभाई असेल, विजू असेल, या सर्वांनीच, आणि ग्रामीण भागातील पण आमचे सर्व युवा खेळाडूंनी हा बदल आत्मसात केला. आणि त्याप्रमाणे IPLच्या धर्तीवर महाबळेश्वर प्रीमियर लीग याला एक ग्लॅमरस स्वरूप दिलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चित अनेक युवा खेळाडू आज या क्रिकेटच्या मैदानाकडे पुन्हा एकदा नव्यानं आकर्षित झालेले आहेत. त्याचं श्रेय माझ्या महाबळेश्वरच्या कधी काळी यांच्याबरोबर मी क्रिकेट खेळलेलो आहे या सर्वांना आहे. आणि ज्यांनी आम्हाला या स्पर्धांसाठी गेले अनेक वर्ष, म्हणजे आत्ता जरी MPL असेल तरी जवळपास 1987-88 सालापासून या मैदानावर मोठमोठ्या चांगल्या मॅचेस झालेल्या आहेत. रणजी खेळाडू म्हणजे खेळलेले अनेक खेळाडू या मैदानावर सातारा, वाई, पुणे, मुंबई येथून खेळायला आलेले आहेत. म्हणजे अगदी सरफराज बागवान, केतन दोशी, अनेक कृष्णा सातपुते, अनेक म्हणजे बरेच खेळाडूंनी या ठिकाणी आपली कला दाखवलेली आहे, खेळ दाखवलेला आहे. आणि त्यांच्या मुशीतून एक सांघिक भावना, जी 11 खेळाडूंची, म्हणजे जी आत्ता समाजामध्ये एक सांघिक भावना हवी आहे, स्वतःच्या प्रगतीसह समाज एकजुटीनं सुसज्जपणे राहण्यासाठी, टिकण्यासाठी, ही सांघिक भावना मला त्या अर्थाने या क्रिकेटच्या खेळामधून, सर्वच खेळामधून दिसते. परंतु क्रिकेटमधून ती अंमलात येते, कारण अनेक अष्टपैलू खेळाडू, अनेकांना या ठिकाणी आपलं यष्टीरक्षण असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग म्हणजे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी आपली टीम विजयी व्हावी, एक टीमवर्कचं एक कला आणि एक मंत्र मिळतो. तो या मैदानावर मिळालेला मंत्र निश्चित आम्हा सर्वांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये गावाच्या विकासासाठी देखील तो अतिशय मौलिक असा महत्त्वाचा आहे. म्हणून पुन्हा एकदा ज्या संघांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्या सर्व संघांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि माझ्या पुन्हा एकदा या आयोजक सर्व सहकारी युवा खेळाडूंना मनापासून धन्यवाद देतो. जिथं कमी तिथं मी पुन्हा या मैदानावरच्या काही कमी राहिलेल्या आहेत त्या निश्चित पूर्ततेसाठी प्रयत्न करीन, एवढी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडकंच बोलावं, हृदयात भिडावं असं व्यक्तिमत्व बंडू दादा यांचा आपण आभार मानूया. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला होते सुरुवात, पहिला बॉल आणि दुसऱ्या बॉलकडे आता मात्र वळला गेलेत. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये हेही पाहिलं जाईल. सातत्याने चर्चा राहिली आहे. धावफलकावरती धावसंख्या 1 खातं उघडलंय, ऑन दी मार्क केलाय, श्री गणेशा केलाय, वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. धावसंख्या 1. हो, यावेळी उडवला. अरे आग का गोला, उछल कर बोला, हा हे षटकाराचा टोला. आणि माझ्या बॅटचा होणार आहे इथे आता बोलबाला. सिक्सर. अभिषेक, अभिजित आहेत मैदानाच्या आतमध्ये.
या खेळाडूच्या नावाची चर्चा या अगोदर झाली आहे. या खेळाडूने गोलंदाजीमध्ये सर्वाधिक 29 धावा या दिल्या होत्या आणि सर्वाधिक लांबडं षटकही त्याने हाताळलं होतं. तोच गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहा इथे व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अधिकची रन, एक्स्ट्रा रन इथे अंकित केली आहे. 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 8 रन्स ऑन द बोर्ड. पहा आपण मुख्य स्क्रीनवरती सन्माननीय बंडूदादा यांना पाहतोय. या अतिथी कक्षामधून आपल्याला पाहायला मिळालं टीव्ही स्क्रीनवरती. पुढचा बॉल हो यावेळी पहा ग्लान्स करण्याचा प्रयत्न राहिला बॅटची एज. तदनंतर मात्र लॉंग लेगला हा बॉल निघून चाललाय. सरळ सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. नशिबाचा हा चौकार मी म्हणेन इथे मिळालाय आणि धावत संख्या आता बहरली आहे. ती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 12 रन्स. धावत संख्येचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत 77 झाल्यात. 78 धावा या तुम्हाला बनवायच्यात. 78 टू विन असा कॉल आहे. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. एकंदरीत 13 धावा या धावफलकावरती आहेत. पहा आपण बंडूदादा यांच्याकडे पाहतोय. मात्र यावेळी रिव्हर्स लॅपचा फटका बीट केलाय. डॉट बॉल आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. नाव पाहायला मिळालं तर नाव आहे श्री जाधव. हाही खेळाडू कमी नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आपण मुख्य स्क्रीनवरून थोडस आम्ही आमच्या बंडूदादांकडे वळू आणि आमच्या कॅमेरामॅनला मी विनंती करेन तो बॉल हो यावेळी पहा हलक्या हाताने ड्राईव्ह केला. खोलवरचा बॉल होता. यॉकर लेंथचा हा बॉल. त्याला मात्र हलक्या हाताने दिशा दिली. ओवधी लॉंग ऑफ हा फटका खेळून काढलाय आणि तिथे मात्र एकेरी धाव घेत असताना श्रीला स्ट्राईक एंड वरती आणले. धावत संख्या 24. 24 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. 24. अजूनही बराच मोठा पल्ला आहे. या पल्ल्याकडे लक्ष वेधलं जाईल. श्री आल्यात. कुमठे गावाला बिलॉंग करतात. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले श्री जाधव.
रिव्हर्स लॅप ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून जाईल सीमारेषे पार, मिळतील धावा 4. श्रीच्या बॅट मधून हा कडक खडकडीत चौकार. 4 धावेने धावसंख्या बहरली आहे. 28 धावा या धावपलकावरती आहेत. आता येणारे बॉल, 4 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होणं बाकी आहे. चला पुढचा बॉल, थोडीशी घाई करूया, चला वेग वाढवा राज. 28 धावा या धावपलकावरती आहेत. लेग स्टंपवरचा बॉल, त्याच्यावरती फ्लिकचा प्रहार, बॉल मात्र डीप फाईन लेगला निघून चाललाय सीमारेषे पार, मिळतील धावा 4 चौकार. अंतिमचा बॉल अजूनही येणं बाकी आहे. धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यश मिळालंय. एकंदरीत धावसंख्या 32 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. 19 धावा आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे दिल्यात. येस पंच, 32. धावा. येस, आमच्या स्कोरर कडून अपडेट आलाय आम्हाला. 31 धावा. निखिल कदम हे नाव मैदानाच्या आतमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन पाहायला मिळाली. मात्र यावेळी पहा, आणखी एक जबरदस्त प्रहार, डीप मध्ये प्रोडक्शन आहे, बॉल वेगाने निघून जाईल सीमा पार, मिळतील धावा 4. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या 35 धावा या धावपलकावरती आल्या. 35 ऑन द बोर्ड. 22 धावा खर्ची करत असताना राज मैदानाच्या आतमध्ये. पस्तीस धावा धावपलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाकडे आपण जातोय. जाफर आल्यात त्यांच्या अगेन्स्ट अभिजित. हो यावेळी पहा स्क्वेअर कट, मैदानाच्या आतमध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक त्याला ब्रेक करून बॉल मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला सरळ निघून चाललाय सीमारेषे पार, मिळतील धावा 4 चौकार. चौकाराने धाव संख्येचा डोंगर उभा राहिलाय तो 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 39 धावा या धावपलकावरती आहेत. आयकॉन टू आयकॉन ही लढाई महत्वाची आहे. आयकॉन टू आयकॉन, आय कॉन्टॅक्ट होईल का तोही महत्वाचा आहे. नजरेला नजर भिडेल का. मैदानाच्या आतमध्ये डावपेच रंगलाय. याही वेळी पहा कट केलाय. डीप मध्ये कवसला क्षेत्ररक्षक आहेत. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, 2 धावा घेण्यामध्ये यश. या 2 धावेने धावसंख्या 41 41 धावा या धावपलकावरती आल्यात. 41 धावा या धावपलकावरती आहेत. हो यावेळी काय जबरदस्त प्रहार. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हाताला ब्रश करेल. एकच धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षणाचाही नमुना पेश केलाय. संधी मिळाली आहे. संधी तुलाही मिळेल. तू फक्त हिरमसून जाऊ नकोस. नशिबाचं दार पुन्हा पलटेल. फक्त तू हिरमसून जाऊ नकोस. नेहमी तुला हरवण्यासाठी कट रचले जातील, मात्र संघर्षाच्या योद्ध्या तू माघार घ्यायला कधी शिकू नकोस. यावेळी पहा रिव्हर्स लॅप बीट केलाय. डॉट बॉल आलाय.
संघर्षाचा योद्धा नेहमी प्रयत्न करत राहील. ओ यावेळी फटका बसलाय, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. ओ द 38 सर्कल हा बॉल हिट करत असताना 38 सर्कल भेदलं होतं या फलंदाजाने. एकंदरीत धाव संख्या 43, 43 धावा. येणारी बॉल आता शिल्लक आहे, कॅल्क्युलेशन केलं जाईल. 19 बॉल आणि 35चं इक्वेशन सोपं झालंय. 19 बॉल 35 रन्स. अभिजित हो यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. ओव्हर द बॉलर हेड, डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने पॅरलल खेळलाय. एकच धाव. 18 बॉल आणि 34चं समीकरण आलेलं आहे. 18 बॉल आणि 34 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पहा. आता मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण थोडासा बदल करूया. आजच्या दिवसामध्ये इथे समालोचन करण्याचे आयोजन कमिटीने दिलेली संधी आम्हाला विशेष लाभली, त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि मैदानाच्या आतमध्ये आता समालोचन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा या तालुक्यातील खऱ्या अर्थाने हक्काचा आवाज मंथन साळवी यांच्या एका अनोख्या शैलीमध्ये या उर्वरित खेळाचा आनंद घेणार आहोत. अंतिमचे 18 बॉल इथून पुढे त्याच्या माध्यमातून ऐकायला मिळतील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. खऱ्या अर्थाने महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड, महाबळेश्वर आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 हाय व्होल्टेज लखपती बनवणारी स्पर्धा, लाखोंच्या मनातली हृदयात स्थान मिळवणारी स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू. जाऊया आपण मात्र साळवी सरांच्या माध्यमातून ऐकूया पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. थँक्यू सो मच. तसंच धन्यवाद. हॅलो हॅलो. तसंच आतापर्यंत आपण ज्या बोलीतून कॉमेंट्री ऐकली ते आपले माननीय श्री शैलेश जाधव सर, मॅन फ्रॉम देवळी, यांचं खूप खूप आभार. तसंच आता आपण इक्वेशन पाहूया. 18 चेंडूंमध्ये 34 धावा करायच्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. दोन्ही आघाडीचे फलंदाज अजूनही ग्राउंड वरती आहेत. श्री आणि अभिजित. अभि चांगले फटके, इम्प्रोवायझिंग फटके खेळत आहे. तसंच श्री त्याच्या जोडीला. आणि आता गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे मतीन, उंच असा खेळाडू, मॅन फ्रॉम जोश नाकिंदा. चला सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू ओ फ्लिक केलाय कव्हरच्या दिशेने, एक धाव कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक तिथे धावतोय आणि एका धावावर समाधान मानावे लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि या चेंडूवर आलेला आहे फक्त एकच धाव. इक्वेशन आता 17 चेंडू आणि 33 धावा. मतीन, श्रीधर. ओ समोरच्या दिशेने उंच मारलाय आणि इथं झेल सुटलाय. ओ असं म्हणलं जातं कॅचेस विन मॅचेस. ही कॅच किती महाग ठरू शकते आता येणारा काळ सांगेलच, येणारा टाइम सांगेलच. चांगली संधी होती, नामी संधी होती, श्रीधरला तंबूच्या दिशेने पाठवायची, पण मात्र ही संधी केले मिस. ओ कट केलाय गॅप मध्ये, कव्हरच्या दिशेने हा येतोय खणखणीत चौकार. ओ चांगला फाटका खेळलेला, अगदी चापट दिली होती चेंडूला आणि चेंडू सरळ पाठवलाय चौकाराच्या दिशेने. चॉईस प्लेअर म्हणून का घेतलं, आयकॉन खेळाडू म्हणून का घेतलं अभिजित यांना, ते इथं दर्शवताना. ओ कट करण्याचा प्रयत्न, चेंडू धावतोय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक धावताना तिथं 3 आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. आता मात्र जर तुम्ही इक्वेशन पाहिली
तर इक्वेशन मात्र आहे 14 चेंडू आणि 27 धावा. ऍडव्हान्टेज मध्ये बॅटिंग टीम, एकही विकेट अजून पडलेली नाहीये. ओ आता मात्र शफल केलाय, चेंडू जातोय गॅप मध्ये आणि 1 बाउन्स, इट्स 4 रन्स, खणखणीत चौकार. पंचांचा इशारा येतोय 4 धावेंचा, तसंच 4 धावा अजून स्कोरबोर्ड मध्ये आणि धावसंख्या झाली 55. एक चेंडू या षटकातील अजून शिल्लक आहे. इक्वेशन पाहिली तर 13 चेंडू आणि 23 धावा. आणि वैयक्तिक जर तुम्ही खेळी पाहिली तर अभिजित 13 चेंडूंवर 34 धावा आणि तसंच श्री जाधव 10 चेंडू 19 धावा. ओ परत एकदा सफल झालाय, चेंडू उडवलाय उंच उंच उंच, चेंडू जातोय सीमा रेषे पार. हाय अँड हँडसम षटकार. ओके, चेंडू दिले जातील. बॉल बॉल ठीक आहे, बॉल दिला जाईल. इक्वेशन आता असेल ओके, बॉल आलाय. 12 चेंडू आणि 17 धावा. इक्वेशन असेल 12-17. बघूया कोणावर येईल खतरा. आता गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज राज कदम. राज बघूया या षटकामधील स्वतःचा राज दाखवतील का. पण जर समोर तुम्ही स्ट्राईक वर पाहिलात तर अभिजित जो वैयक्तिक पहिल्या षटकापासून विस्फोटक, कलात्मक, अगदी क्वालिटी टाइप ऑफ बॅटिंग करतोय तोच आहे स्ट्राईक वर. उंच असा खेळाडू, तसंच राज चफळ. ओ सुरेश चेंडू होता, चेंडू सरळ जाऊन आदळला अंगाच्या दिशेने, का रनआउट होईल. आणि इथं पहिला गडी रनआउटच्या स्वरूपात येतोय तंबूच्या दिशेने. आता मात्र थोडासा रोमांचक मोड आलेला आहे या मॅच मध्ये. इक्वेशन मात्र तीच असेल, फक्त एक चेंडू कमी झाला असेल. म्हणजेच 11 चेंडू आणि 17 धावा. म्हणलेलोच मी, 17 धावा म्हणजे कोणावर तरी खतरा येतोय का, तो खतरा पुढे जातोय. पाहूया परत. 11 चेंडू, धावा 17. चला ताबडतोब घ्यायची, जास्त टाइम घ्यायचा नाही आपल्याला, यानंतर ही मॅचेस खेळवायचे आहेत. आता आलाय गणेश, चला ताबडतोब जायचंय. फलंदाज राज यांचा पहिला चेंडू सुरेळ होता आणि पहिल्या चेंडूवर गडी झालाय धावचित. राज टू श्री. ओ सुरेश चेंडू होता, चेंडू अगदी स्टंपांवरून गेला आणि अजून एक आलाय निर्धाव चेंडू. वा, चांगली गोलंदाजी राज यांच्याकडून. थोडस व्हेरिएशन दाखवलेलं, चेंज ऑफ पेस केलेलं आणि त्यामुळेच निर्धाव चेंडू. ओ आता मात्र ब्लॉक होलचा टाकलेला चेंडू होता, एक धाव कंप्लीट केले आणि एकाच धावावर समाधान मानले. तसंच इक्वेशन पाहिली आता तर 9 चेंडू, धावा पाहिजेत 16. 17चा खतरा तर गेलाय, पण आता मात्र 9 चेंडू, धावा पाहिजेत 16. ओ पुल केला लेग साइडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथं धावताना. ओ चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट केले, 2 धाव कंप्लीट केले आणि 2च धावा. चांगली क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटतोय जाफर यांच्याकडून. तसंच प्रेक्षक लाईन पासून मागे यायचे प्लीज. इक्वेशन आहे 8 चेंडू, धावा 14. प्रेक्षक मागे यायचे. आपल्या आयोजन कमिटीला. ओ आता मात्र कट केलाय, क्षेत्ररक्षक 2 तिथे धावतात, 1 धाव काढले आणि एका धावावर समाधान मानावं लागेल.
ओ कट करण्याचा प्रयत्न होता गॅप मध्ये आणि फक्त हा चेंडू असेल सर्कल मध्येच एक धावताचा पंचांचा इशारा येतोय. षटक संपलंय ताबडतोब आणि इक्वेशन असेल 6 चेंडू 12 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2 धावा कुठणं हे गरजेचंच आहे. चला ताबडतोब घ्यायचंय, जास्त टाइम वेस्ट नाही करायचा. आपल्याला अजूनही मॅचेस खेळवायचे आहेत. अंपायर अंपायर चला चला लवकरच फिल्डिंग लावायची आहे प्लीज. अंपायर पंच टाइम वेस्ट होतोय खूप. आपल्याला अजूनही सामने खेळवायचे आहेत. अजून 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. चला ताबडतोब प्लीज. आपल्याला आयोजन कमीकडनं इशारा येतोय जास्त टाइम वेस्ट नाही करायचा अन्यथा पॅनल्टी लावण्यात येईल. चला ताबडतोब 6 चेंडू 12 धावा. लवकर करा भावा. संदेश संदेश ना अर्सलान अर्सलान 6 चेंडू 12 धावा आणि स्ट्राईक वर असतील श्री जाधव. अगदी ओपनिंगला आले होते आणि अजूनही मॅच मध्ये आहेत. विस्फोटक फलंदाज आहेत. तसंच समोर यंग अर्सलान. चला ताबडतोब घ्यायचंय, खूपच वेळ उशीर होतोय. प्लीज सहकार्य करायचंय आपल्या आयोजन कमिटीला. अजून आपल्याला 2 सामने सर खेळवायचे आहेत. याच जर गतीने आपण खेळत राहिलो तर आज काय आपले सामने पूर्ण होणार नाहीयेत. प्लीज सहकार्य करायचंय. ओ सफल झालेत मागच्या दिशेने. चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. आता मात्र इक्वेशन 5 चेंडू धावा 8. बॉलर की बॅट्समन, बॅट्समन की बॉलर. पंच आपला निर्णय द्यायचा आहे प्लीज. चौकार. ओके, कृपया करून पंचांशी वाद घालायचा नाहीये. पाच चेंडू धावा पाहिजेत 8. ओ सुरेश चेंडू होता, ऑफ साइडला टाकलेला चेंडू, शॉर्ट टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू आलाय निर्धाव. ओ आता मात्र कव्हरच्या दिशेने, कव्हरच्या वरून
चेंडू गेलाय सीमारेषे पार, आलाय चौकार. आता मात्र इक्वेशन असेल 3 चेंडू आणि धावा 4. इक्वेशन असेल 3 चेंडूवर धावा 4. ओ चांगला फटका दिलाय अजून एकदा कव्हरच्या दिशेने आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. श्रीधर हे ओपनिंगला आले होते आणि ओपनिंगला आले होते ते अगदी मॅच संपूर्णच बाहेर गेलेत. तसेच मतीन डांगे आपण इकडे समालोचन कक्षापाशी यायचे, आपले षटकार मारले होते त्याचं पारितोषिक घेऊन जायचे 300 रुपये. आणि या सामन्याचे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरलाय पठ्या कुमटे गावचा श्री जाधव. वैयक्तिक 39 खेळी प्लस 2 विकेट्स ज्या पठ्याने काढले तोच पठ्या श्री जाधव.